अमरावतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अमरावती विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। देशभरात 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणारी ही जयंती सामाजिक समता, न्याय आणि बंधुत्वाचा संदेश देणारी ठरते। स्माइल फाउंडेशनच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत अखिल भारतीय समता सैनिक दल व इतर संस्थांची संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक उपक्रम, कलावंतांचा सहभाग तसेच समाज प्रबोधनावर सादरीकरण होणार आहे। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10:30 वाजता होणार असून दिवसभर विविध सत्रे आयोजित करण्यात येणार आहे। दुपारी चर्चासत्रे व सामाजिक संदेश देणारा उपक्रम पार पडतील। संध्याकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक दीपक इंगळे व इतर कलाकारांची उपस्थितीत भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादर केला जाणार आहे। या कार्यक्रमात राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कारांप्राप्त मान्यवरांचा सन्मानही करण्यात येणार आहे। आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचे यशस्वी कार्यक्रमाचे आवाहन केले आहे। स्थळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, इरविन चौक, अमरावती। वेळ सकाळी 10 ते रात्री 10। दरवर्षीप्रमाणे यंदाही आंबेडकर जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम, मिरवणूक व सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात केले जात आहे। हा दिवस समतेचा आणि जागृती उत्सव म्हणून साजरा केला जात आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य विबुद्ध इंगळे, कांतिभूषण खडसे, दीपक भाऊ इंगरडे, अरुण भाऊ वानखडे, ॲडव्होकेट दिनेश गणेशराव देवडेकर संपन्न हो असा तिहेरी उद्देश ठेवून या ठिकाणी प्रबुद्ध बौद्धिस्ट संस्था अमरावती व राष्ट्रीय आंबेडकरी कलावंत प्रबोधन परिषद व अखिल भारतीय समता संगीत कला मंचच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आदरणीय दीपक भाऊ इंगळे या ठिकाणी हजर आहेत। या कार्यक्रमाचे राष्ट्रीय आंबेडकरी कलावंत प्रबोधन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ कवी साहित्य कांतिभूषणजी खडसे या ठिकाणी आहे आणि मी राष्ट्रीय आंबेडकरी कलावंत प्रबोधन परिषदेचा महासचिव, राष्ट्रीय महासचिव प्राध्यापक विशुद्धानंद जवंजाळ या ठिकाणी या कार्यक्रमाची रूपरेषा मी सांगत आहे। अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केलेला आहे।